नमस्कार. तर आजच्याला मिंड्या चालल्या तर या वाड्यातनं मोर लावून तर ते मी ना अर्चना आम्ही तिघ जण आज मेंढराकडे दाजी राहिल्या तर बिराडाव. तर आज म्हणजे नदीच्या नायाराने थांबणारे पण सरळ आधी मोर लावून मोर जाणारे आणि मग मोरच्या टोकावनं थांबत थांबत माघारी येणारे. लय लांब आलो ना. नाही नाव आला आता मोर लावून आता इकडं नदीच्या नाही रे चराय भेटेल नेमकं. मग काय आल्या सगळ्या मागण्या. आता मेंढर म्हणजे मेंढराला बी असं पटांगण लागतंय. जसं मेंढराला चारा गावल्या मन भरतं ना तसं आम्हाला जंगलात आल्या आमचं मन भरतं. मस्त वाटतं नाही होय. जामच मेहनत ना तुम्हाला पण. जामिनात बाबा आई वरनं वाढता का माती तुम्ही. नाही हातायचं नंबर तू आता आई वरनं माती अशी खाट्यात घेतात होय. बघा ना कशी मेहनत आहे. ते काय आम्हाला जरा परिपाट झालेलं काय वाटत नाही. तुम्हाला सवय झाली ना. पण या असला वय किती आता. माती ओढून मग ते कधी काढायची हे का ही परवा काढू हा? ही संध्याकाळी काढू ही का कधी वडली इथं. काल काल वडली ती संध्याकाळी इथं घ्यायची बाहेर हा बाहेर आणि मग थापायची कधी उद्या उद्या. सकाळ म्हणजे ह्याच्यात 4 दिवस जाते तुमचं. बाबा त्याच्यामध्ये हे मिक्स करायची का हा आपलं तूस भाताची भाताची ही तू मिस करायची माती नाही बरोबर माती चिकट असं हा हा तुमच्याकडे माती कशी जरा फरक आहे. तुमची माती भारी आहे. भारी नाही तुमची माती भारी आहे. भारी आहे. हा मग इकडची माती चिकट पक्की. काळी माती आमची म्हणजे हे आपली थोडे बासरवटी. हा हिला ह्या मातीला चिकनाय लय बाबा. हा चिकटपणा भरपूर आहे. चिकन कशी वाढताय तुम्ही माती वाडावर. हा त्याचा वाटतं हो मी हा बाबा आई वय किती तुमचा. कोण लक्षात ठेवतोय मग काय आला दिवस खायचा खायचा काम करायचा. 50-55 तरी असेल. हा मग काय तुमचं बाबा. माझं तुम्हाला पण थंडी गारठ्यामध्ये काम करावं लागतं नाही. ना आम्ही गाठत नाही जास्त. बाबा आईची बघा मेहनत. या फोटो काढून हा? फोटो काढून घेतोय तुमचा लोकांना बघू द्या. इट भट्टीमध्ये आपलं बांधव कसं काम करत मग ते आपल्या घरासाठी चाललंय ना सगळं. म्हणजे इटाशिवाय काय घर होतं का घर होतंय का. इमारत आदिवासी असे काम करतात. हा ना या आदिवासी समाजाचे लोक इथं हा, हा. आणि मग ते आपलं एक उदरनिर्वाह म्हणून इट भट्टीवर काम करतात. आमचे लोक खाम शेता परत गेलते हा ना. वीट पाडायला. आता हे थापायचं ना ह्याच्यावर घेऊन. कुठला? म्हणजे आता त्या खाड्यातला हित घेतला तुम्ही आणि तिथनं बी परत ह्याच्यावर घ्यायचा. आणि मग तिकडं त्याच्यात बी खडा माती काढायची ना. खडं बिड काढायचं सगळं. बिडे काढायचे. बाबा लय मेहनत. बघा ना आता हे काय चाललंय तारा. मी मागाच्या तर यांची गंमत बघते. हे आता तुडवायची का आत टाकून. हा टाकून तू जायची थोड्या टायमाने थोड्या टायमाने का. आता नवीन ह्या इटा टाकल्या ना. हा मी बघितल्या तुम्ही टाकीत होत. आई भरून देत होती आणि बाबा इथं आणून टाकीत होत. त्याला खटका यावं. इट पाडली की तसं वर दाबायचं लगेच. हा असं असं हा हा ते वर वाढायचं. वर घ्यायचा खाली जातात. असं दावा पण हं? इटी पण. हा त्यात 2 इटा 2 सांगत ना. दोन संगत. याला स्प्रिंग आहे वाटतं. हा आता 1-5 मिनिटं झाला टाकीत होती आई भरत होती त्याच्यात. आता एक डिग भरायचा ना. हे डव भरला की मग ह्या टाकायच्या. हा आणि घरी कधी जाता मग. मेची जी तारीख येतो ना हा मेला का फार पावसाळी. पडता पडता आता किती दिवस झालं हा आता 1 महिना होऊन गेला. इथं आलेला ना. हा हा आम्हाला म्हणजे 5वा हप्ता चालू आहे. 4 हप्ता महिन्याचा म्हणजे 1 महिना होऊन गेला. असं ना. हम्म. हा तुम्हाला बी हप्त्यावर खर्च भेटत असेल. हप्ता भर. मग काय. ती पण कशी आता आमच्या आता आईचं वय हा. म्हणलं यांचं वय 70च्या पुढे तरी असत. असं ना मग. 70-75 असत. हा नसेल नसेल ना एवढं जन्म तारीखच नाही.
काहीतरी काम आहे का माती ओढायचं काम करताय म्हणा मग ठेवलेच जन्म तारखे नाही पहिल्यांदा आई जन्मत आली. लोक पहिले हं. पहिले येडी लोक आई बाबा येडी आई बाबा ना हा, नाही गरीब होती व गरीब गरीब भरपूर शाळा नाही गरीब अशी काय भेटली हा भरपूर गरीब होती हो पण गरीब होती. गरीब होती. पाण्याचा हात द्यायचा का याला हा हा पापडी आणि नको भरपूरचे. अरे बाबा बरोबर आहे, नाही तर तुमरी मोडी परत पातळ आहे. गोळ्या पाचल नको ना करत पातळ व्हायचे, झाड हातातच पाणी लय आहे. हीच मग निघी पड परत पाण्याचा हात लावायचा. पाण्याचा हात लेबर होते हो. हा जागा अशा दाखव तिला पडते आता बाबा पलटी मारणार ना. मला पडतो ते पाचल हा अरे दाखवता तिकडे की समी सपळती ही अरे वा असा आहे हो तो. हा तो खटका वर वाढला की पडती ना. आई चला जातो. तिकडे निघतील हा मेंढरा किती पुढे आता बरीच मोठी झाली हा. तीन कार्डातली 2 बोकड आणि 1 पाट झाली होती त्यातली गेल्या वर्षी पाट वर्ष हे झाली असेल ना. झाली की हा वर्ष झालं आपण वर्षाने झालो ना. वर्ष झालं तर 3 करड झाली होती आणि ती आपल्याला येलेली शिवी माहित नाही. आपण तिकडं भाकरी खात होतो बाकर बसलो आणि मग आम्ही येऊन बघतोय तर शिवी येईल या म्हणजे ती वरडते का. अशी झाडावर चढत होती इकडं हा आणि मग तिथं शिवी येईल आणि मी काय करतो मग पळत जाऊन बघतो तर 3 करड. वर्ष ही झाली हा ना. आता शिका म्हणजे अजून बाळ दातच आहेत अजून दात हे काय पडलं नाही. लय गुजरी बरा. जा चारायला तिला आहे ना आईने टाकून दिली होती आणि त्या 2 ला घेतलं होतं. मी तिला पाहिजे काय हा मग आईने टाकून दिली होती. 3 मधली 2 घेतली आणि 1 टाकून दिली पाटण मग तिला ठेवली आम्ही मग तिला आईने जिला टाकली होती तिला आम्ही ठेवली पाळली मग. तिला मागून आली पळत पाणी प्या हे वाटली तर निघलं बी हे कोकर का लागतं उठवावं. रात्री सकाळी जरा केले औषध त्या पायाला तेवढंच झालं. सुई मारली ना. काटा बिटा मोडलाय का काय कोणाला नक्कीच लय लंगत. मग रस्त्याने चालताना एक दादा म्हणत होता पाय मोडलाय का त्याचा कारण ते लंगत होता ना तसं. शेळ्या फुगावताय काय ते आता वाल का मग खात्यातच पण वर शेंड्याचं वाढायला लागतात या. वरचा पाला तेवढीची मदत करायची बाई. मग काय त्याचं दूध किती वनस्पती आहे औषधी औषधी दूध लय औषधी वनस्पती खाते म्हणले की दूध औषधी. हो म्हणजे आपल्या कोण कवाय ना एखाद्याला ज्याला दुधाची ती आवड आहे त्या आवरातून येऊन नेत या हा ना कप भर कवाय ना द्या म्हणत या. कितीतरी औषधाला दूध दिले आपण. त्या दिवशी त्या एका दादाने मागितलं होतं तर 5-6 दिवस त्यांना पुरवलं आपण हा. तिथनं वाडा उठून आल्या मग नाही दिलं परत पण ते दादा म्हणलं दादा त्या फोन केला म्हणला तुमच्या औषध चांगला म्हणजे गुन्हा आला ना गुण आला म्हणलं. प्रतिसाद भेटला. प्रतिसाद भेटला. किती दिवस 5-6 दिवस दिला असेल. हा दिलं 5-6 दिवस जास्त नाही दिलं मग कप दिलं पण एक त्यांना त्याचं काहीतरी थोडस त्यातनं हे भेटले ना. शो पाला वेगळा आहे अहो त्यो पाला लय शेळ्या आवडीने खात्यात. शो जास्त आवडेल. इकडे जे पाला हे कुसपोरीचा पाला आहे हा ते बी खात्यात पण ते जरा आपल्याला जास्त अवघड आहे. आपण जवळ गेलो की त्या कुसपोऱ्या लागते अंगाला. खाजी ती मग म्हणजे म्हणजे जंगलात पण विविध प्रकारचे झाड आहेत काय आपल्याला त्रास देणारी पण आहेत ना. मग आता ह्या जर याला आपल्या अंगाला लागला त्याच्या कुसकोयऱ्या तर उभं राहायचं नाही. काय आपल्याला जोखाला खेळायसारखी पण आहेत हा ना. आणि काय तर देणार बी आहेत. आता ह्या काय ना वर वळकामत्यात आहे शेळ्या आणि चारत्यात आहे तरी त्यांनी वरच वडलंय शेंड खाली. कसं काय वाटतंय
थंडगार ना थंड अंगाला काय आहे? लांडग लागलं लांडगा लागला ना. नुसतं ते वर बाडून आकल उघड गोळा करते कोकणामध्ये आल्यावर जरा बाणा लयच भारी दिसत नाही का, जंगल, नद्या, नाल, डोंगर, किल्ल, मग काय ते म्हणजे एवढं दिसतं की असं येली, निसर्ग, भरभराटून मन भरून येतं नुसतं आणि नंतर आंब्याचे लांब, जांभळ, करवंद, काजू, आंब, बिबू, करवंद करवंद हे सुद्धा खायला भेटतंय. निसर्गाने आपल्याला भरपूर दिलंय आणि खरं तर आपण निसर्गावर प्रेम केलं पाहिजे, हा निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. झाड लावली पाहिजे, त्याला जगवली पाहिजे, त्याला आधी खाया पाणी दिलं तर ते आपल्याला किती पण देतय. हा ना. ते असल्याला आणि किती बी लागतात या आमच्या नुसतं चालताना वर पडतय हे काय असं हम्म. ते सारखं असं त्याला कसं चिमणी चारायची हा. तसं येतायला लागतं त्याला. आता फिरली मेंढर माघारी निघालते चरत चरत बेरडावर. तर दिवसभरामध्ये लहान मेंढर घेऊन चारायला जावं लागतं. पुन्हा पण राहावं तेच कळा ना मला पण मुलं. काटा मोडलाय एखादा काटा यो पायामध्ये मोडतो, खोराटतो, पर नुसता चमकतो आणि दिसत तर नाही असा यो काटा आहे. काटाच पांढरा आहे. हा ना. आणि या औषधी शिरड तर खात्री आहे त्याला. ते ना कसं काटा मोड नसेल. त्यांचं म्हणजे चमडच तितकं कडक आहे. हवा. ते किती पण काट्यातला पाला बरोबर तोंडाने खातील. इंजेक्शन मारायचं म्हणलं तर स्वीट वाजता टोचत नाही त्याला. हा एकदम शेरडाचं म्हणजे कातड एकदम म्हणजे कडक असतं निबार असतं. निबार. पाण्यात मी पाय बुडवला तर गार पाणी लागतं या. मुरून पाणी येतंय आणि पुन्हा मुरून बी येतंय, झाडातनं सावलीतनं येतं या, जंगलातनं. बसायचं का होडीत? होडीत बसायचंय पण आता तिकडे मी गेले वा त्या बाबांच्या तिथं बघाय पाहिजे एक दिवस चालू नाही ना. त्या बाबांच्या तिथं गेल्या आत्यात. तिला तिथं बांधली का? जाळ आहे हो काय याच्यात. मच्छी पकडणार बसायचं का जाऊन त्याच्यात? नको बया त्याच्यात मास बी साचते ना त्याच्यात. तू कसं झोप लागते का? पिऊन गाण्यासारखं झालं ना, गुंगी ती. गार वाटतंय ना. दूध काढल्यावर कसा पिऊन घेतो असं या सावलीला बसा त्या साईडला झाड लय उंच उंच आहे वाहन आहे. हा ना. हो. उंच बी आहे तर डोंगर आहे ना होती जंगल येते डोंगरात. होय त्या डोंगरात वाघ आहे बर का. सावत्या मग सावल्यावर हे बघ मग सावल्यावर बघितलंच नाही का तुम्ही? नाही तो एक सावली कमी. अर्चना आपल्याला त्या दिवशी एक आहे ना म्हणत होती ना वाघे 2-3 आहेत ना ह्याच जंगलात म्हणत होती. तेव्हा हिकडच्या बी जंगलात जातो तिकडच्या बी खिंड आहे आता इथं. तर ह्या नदीतनं म्हणलं तरी पवत पवत जात असं ना हिकडच्या वर डोंगरामध्ये. खायला मिळालं तिकडे पळत असेल तू. काय आता त्याला खायला काय गावात असन ते आपल्या बी पोटाचं बघितलं असं ना रानात मिळत असेल की काय बी. त्याला ना. मग पण हाय तर म्हणतात 2 का 3 येत 3चा बोबाट या लय लांब आल्यान सरत आता मीडिया त्या तिकून आता म्हशी पण पाण्यातनं पवत चालल्या तर पलीकड इकडं अलीकडं होत्या त्या काय पारड येत बा म्हशीची मोठाल्या म्हशी येत तर त्या आता पाण्यातून पड्याला चालल्या तर काय पवत गेल्या त्या आता इकडं होत्या आमच्या मेंढरात. तर आता पवत पडायला गेल्या म्हणजे त्यांचा गोठाच पडायला बाजूला आहे. आख्या गोळा होऊन चालल्या का रोजची सवय झाली त्यांना. त्या दादांनी आवाज दिला त्यांना.
हा त्या तिथं पड्याला बसल्यात आहे ना हा त्यांनी आवाज दिला या 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 गेलं पलीकडे. त्या पलीकडे गेल्या बरोबर आता वाड्यात जाणार त्या ह्याच्यात गोठ्यात हा कशा कशा चालल्या बरेच चालले याल तर गावलं गावल्या ना दिवसभर आता नैऱ्यान चालतो ना मग काय नैऱ्यान त्यांना लागतं रे झाड पाला सकाळी आल्या आल्या चारलं होतं हा ना आले वाईट चारला आता वाईट नेलं होतं तिकडं चांगलं बरं गावलं तुमच्या टूपीला फुलपाखरू आहे ना या बाजूला यु नो अंग तिथं झाडात ना आणून नाही हा पुष्परे पण लागले लागल्या ना चिकट शेत लय लागते लांडग लिहाच्या लेवच्या म्हणते वय गेले आता बाहेर बर का आता मिठ्यात चालल्या निघल्या वाड्याला दिवस वाईच राहिलाय मावळायचा कासराभर भया घासरायचं बी वाटतं शेवळाव ना आता थोड्याच वेळात बेरडाव जाऊ आम्ही चांगल्या चारल्या दिवसभर अर्चना चारल्या की अयो थांब धडाकली मी मुर खासदाराला त्याचा खिळा लागला मला आता मिड्यात चरत चरत निघाल्या तर वाड्याला त्यांनी जरा आम्हाला मिड्या मोर काढून दिल्या अडचणीतनं आणि मग होडीतून पड्याला जरा साखर नव्हती चियाला ते साखर आणा गेलं आलं वाटत लय जात केव्हा आलं वा आलो आता काय पळत गेलो मी डबल नाव आणले तुम्ही लांब म्हणजे काय आता मग मिठाच्या तिथनं सुटल्या ना टोकालाच आल्या मग 6 वाजले ना गावली होडी नेमकी लगेच बांग झाली ना हा बांगल 6 वाजता या गावात बांग होती 6ला एकला परत 4ला काय आणलं खाया पियाला आणले वाशियाहून लाडू आणले ते आपले कसलं लाडू ते आपलं नसतं दुकानामध्ये लाडू आपलं पोरांचं हा त्या बरणीतनं बरणीतलं लाडून शेव आणली पांढरी ते- होय वाघू काय र वाघू आता आलाय मीडिया वासाव लय पळत आला ना तिथं ती इष्टी चालू होती का तुमची पाण्यातली हा, गावली जाताना गावली येताना जरा आडला आली होती हा आडली माणसं घेऊन मग पडायला जाताना झटकाव गावली होय जाताना मी तिकून मी इकून ती तिकून येत होती होय आता लोक वाचले ना संध्याकाळची लोक कुठं कामाला गेलेली इट भटवली लोक आडेल पडेल वायाचं चालले मग काय ते होडी आहे म्हणून नाही तर मग नदी पार हुकून जायला लागला असतं येड्या हा ना तुंबावून आपलं तुंबावून उतारावून. उताराला बी पाणी किती आहे किती नाही हा, पाणी जास्त कमी असं याडा किती येडा दे आम्ही म्हणलं पर वाड्यात गेल्यावर येताय काय तुम्ही पण आलं जाटकून या सोडता व्हायचं खायला जरा अरे जेव्हा ये खायला खायला येवायच खाऊन दे 2-4 घास बरं झालं आणलं ते बुक दिला बुकला हली होती आणलंय. तू म्हणली काय आज नाही म्हणलं भाकर तुकडा आणाय पाहिजे थोडासा असं वाटतंय सकाळचं जेवल्यावर असं वाटतं की नाही लागायची भूक साखर पण आज 2 दिवस झालं ना हा ना साखर म्हणजे बरेच दिवसापासून 5-6 किलो साखर ते मागल ती आणलेली 5 किलो ती अजून गेली अहो जरा अर्चना ये अर्चना माग बाय पिशव्या तर या दिल्या ताई काळ्या आता काळ्या दिवशी काय लाडू आणले ते आणि शेव तेवढा चल लाडू कसले भाऊ मस्त लाडू येतात देशा लाडूवाले म्हणलं दिसलं बा चांगलं बरणी मध्ये हा धरा दे पात्रात आता आमच्या लाडू 2 हा. धरा अर्चना तुला लाडू 2 कागद द्या की. बर घे धर तुला ठीक आहे. आता चालली पार्टी आमची काय घर पडत मग काय तर हा ना मिण्या जात्या वाटायला लयच भारी हो अगदी येळाला भेटली ना येणारा भेटलं दिवस मावा होता हो ना. अर्चना पण बुक केली असं ना काय अर्चना लागले ना बुक
वाघूला देतो मी, वाघूला पण देतो. ते कुठे ठेवायला जागा नाही हा. वाघूला. होय वाघू आता आल्यावर मागून पळत. म्हणजे शेव लय चवदार. शेव ना. हा आणि ती मिठीच करते. लाडू मस्त आहे. मस्त आहे ना? हा. लय लांब घेऊ आम्ही ते परत डोंगराकडे त्या पुढच्या. गावाकडे ही बुधवारच्या बाजारात हम्म. नाही का, म्हणजे बाजार असं त्या दिवशी हे लाडू आणि बिळ मिक्स करून लय भारी लागती. होय अर्चना. लागते ना. दर वाघू. भेटला पण गेली पुढं. गेले ना आता, म्हणजे ते बिराडाच निघले आता ना. मस्त लाडू या. हा माझं चाललंय खायचं. चला पुढं आता का रेल्वे चालली तुमच्या मागणं. चालतं चालतं खावा. हा चालतं चालतं. मला सरपण घ्यायचं ना तिथलं, घेऊ का? येस आपण बोलतो. निघाले आता मेंढर बेराडावर. अर्चना बोलावती पुढं आणि बाण आहे मागून सरपण घेऊन आली. आता हे संध्याकाळच्याला सरपण कुठं भेटलं बाण आहे सरपण. भेटतात त्या तिकडं. होय. म्हणलं गावलंय तर चला जावा घेऊन एका जागेवर 2-4 दिवस बसलं की मग सरपण नाही गावत. हा. आणि मग जिथं दिसत तिथं असं वाटतं न्यावा वाईट मग गोळा करून. तर आता निघालते मेंढर बेराडावर. बाण आहे तर सरपंचा 12 आहे डोक्यावर. तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. धन्यवाद.